तर आज बनवले सुरणाचे काप. मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मच्छी मटण बंद असल्यामुळे आपल्याला जर आठवण आली तसे सुरणाचे काप, मस्त की बटाट्याचे काप करून मस्त की खायचे आणि मस्त की मच्छी खाण्याची हौस भागून घ्यायची. आता इथे बघा सुरण मस्त आणलं, त्याची साल वगैरे काढून ते हळद मीठ हिंग लावून घेतले, स्वच्छ धुवायचं वगैरे आहे आणि त्याच्यावर मस्त हळद मीठ हिंग तिखट मीठ मसाला व्यवस्थित टाकायचा आहे. जरा मसाला जास्त टाका म्हणजे मच्छीचा फील आला पाहिजे. तर कोकम टाकणार आहे म्हणजे घशाशी ना सुरण कधी कधी खाजतो किंवा खाजला जातो, म्हणून असं जर आंबटपणा टाकला की मग खकवत नाही किंवा खाजलं जात नाही. आता मस्त की मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्यामध्ये मस्त काळं वाटण टाकून घेतलं, अगदी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवतो तसंच करून ठेवायचं आहे. मस्त मसाला वगैरे लावून मिक्स करून 5-10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तर छान मिक्स करून ठेवलेलं आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे. आता इथे मी तवा घेतलेला, तव्यामध्ये भरपूर सारं लसूण टाकायचं आहे, तेल टाकून घ्यायचं आहे भरपूर सारं आणि रव्यामध्ये घोळून अशी जशी आपण मच्छी वगैरे मिक्स करून घेतो रव्यामध्ये घोळून, तसेच सुरणाचे काप मिक्स करून म्हणजे घोळून घ्यायचे आणि छान भरपूर लसूण टाकला की मच्छीचा फील येतो आणि सुंदर असे सुरणाचे काप तयार होतात. साध्या सिंपल रेसिपी असतात. राणीज रेसिपीला जाऊन बघू शकता. टिफिनच्या आयडिया मी टाकत असते, अगदी साध्या सिंपल आणि कमी साहित्यात कमी वेळात कशा बनवल्या जातात भाज्या त्या मी दाखवत असते. आणि छानपैकी भरपूर सारी कोथिंबीर पेरून घ्यायची. थंडीच्या दिवसात भरपूर सारी कोथिंबीर बाजारात उपलब्ध आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकली की भाजीलाही चव येते आणि छानपैकी सुरणाचे काप तयार झाले. 5 मिनटं झाकण ठेवून वाफलून त्याचे म्हणजे आतमध्ये शिजले जातात आणि छान भाजी तयार होते. तिखट आंबट वरण करायचं आणि ही सुरणाची काप एक नंबर चवीला, भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. एक नंबर. अशी मच्छीची चव येते अशी मस्त की केली ना की याचा फील येतो. नक्कीच करून बघा. आवडत असा रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मग या खायला सुरणाची काप. चला तर पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय. किती सुंदर झाले बघा सुरणाची काप, अगदी मच्छीचा फील सुरमईच्या तुकड्यांसारखे दिसत की नाही.